हॅलो फ्रेंड्स, आपण खात्याचे वर्गीकरण हे खात्याच्या 3 प्रकारानुसार आपण शिकलेलो आहे. खात्याचे 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं आहे. एक वैयक्तिक खाते, दुसरे वास्तविक खाते आणि तिसरे वैयक्तिक नामधारी खाते. या 3 प्रकारानुसार आपण खात्याचे वर्गीकरण करणं शिकलो आहे. आता खात्याचे वर्गीकरण आधुनिक संकल्पनेनुसार खात्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. यामध्ये आपल्याला 5 प्रकारे खात्याचे वर्गीकरण केले आहे. वेगवेगळ्या प्रकारे जे काही खाते आहे ते सर्व खाते या 5 प्रकारामध्ये डिवाइड केले आहे. पहिले आहे संपत्ती खाते, संपत्ती लेखा, संपत्ती खाते. यामध्ये सर्व संपत्तीचा समावेश येतो. उदाहरणार्थ यंत्रलेखा, इमारत लेखा, ख्याती लेखा, फर्निचर लेखा अशा प्रकारच्या सर्व संपत्तीचा समावेश, संपत्ती खात्यांचा समावेश या संपत्तीमध्ये होतो. त्यानंतर देयता लेखा म्हणजे देयतांचे खाते. उदाहरणार्थ की धनको खाते, अधिकोष अधिविकर्ष खाते, अधिकोष कर्ज खाते म्हणजे बँकेचे कर्ज खाते आणि अदत्त खर्च खाते म्हणजे जो काही पैसा द्यायचा आहे, लोकांचा देणे आहे असा पैसा म्हणजे अदत्त खर्च खाते. त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे भांडवल खाते. यामध्ये जो काही व्यावसायिक आहे, जो काही मालक आहे, त्या मालकाने आणलेल्या भांडवलांचा खात्यांचा समावेश या भांडवल खात्यामध्ये होतो. उदाहरणार्थ आदित्य भांडवल खाते, गिरीश भांडवल खाते इत्यादी. त्यानंतर खर्च आणि लाभ, उत्पन्न आणि लाभ. ज्या ज्या रकमा प्राप्त झाल्या आहे आपल्याला, त्या सर्व प्रकारच्या प्राप्त रकमांचे जे खाते आहे ते म्हणजे उत्पन्न खाते या प्रकारामध्ये येते. त्यामध्ये प्राप्त वर्तन म्हणजे प्राप्त कमिशन खाते, प्राप्त लाभांश खाते, प्राप्त भाडे खाते, प्राप्त व्याज खाते. इथे या प्रकारामध्ये सर्व प्राप्तवाल्या रकमांचा समावेश होईल, खात्यांचा समावेश होईल. त्यानंतर हे खर्चानुसार खाते म्हणजे की व्यवसायामध्ये जे विविध प्रकारचे खर्च केले जातात, जसे की मजुरी आहे, अंकेक्षण शुल्क आहे, आगीमुळे नुकसान झाले आहे, छपाई व लेखन सामुग्रीवरचा खर्च आहे, जितके काही प्रकारचे खर्च आहे त्या खर्चांचा समावेश या प्रकारामध्ये केला जाईल. अशा प्रकारे खात्यांचे वर्गीकरण या 5 प्रकारे केले जाते. एक संपत्ती प्रकारचे खाते, देयता प्रकारचे खाते, भांडवल खाते, उत्पन्न व लाभाचे खाते आणि खर्चांचे खाते. त्यानंतर आपण शिकणार आहे की तिथे दिले आहे की वर दिलेल्या तक्त्यांमध्ये वेगवेगळ्या खात्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. व्यापारात घडलेले व्यवहार नोंदविण्यासाठी संबंधित सर्व लेखे 5 गटात विभागले आहेत. त्यामध्ये ते 5 विभाग आपण हे पाहिले आहे. त्यानंतर त्यामध्ये की व्यवहाराचे वर्गीकरण नावे जमाच्या नियमानुसार तिथे दिले आहे. उदाहरणार्थ तिथे पहिलं वाक्य आहे की संजयने ₹70,000 गुंतवून व्यवसाय सुरू केला. त्याचे 2 पैलू आहे. एक व्यापारात रोख आली आणि दुसरा मालक हा भांडवल देणार आहे. व्यापारात रोख आली म्हणजे रोख खाते आणि रोख खाते हे संपत्ती प्रकारचे खाते आहे आणि त्यासाठी आपण संपत्तीत वाढ झाली आहे, रोख खाते आहे म्हणून तो तिथे त्या वाक्यामध्ये पहिलं खाते आहे नावे बाजूचं म्हणजे रोख खाते. त्यानंतर आहे की त्या वाक्यामध्ये की मालक हा भांडवल देणार आहे म्हणून दुसरं खाते आहे आपलं भांडवल खाते. त्यानंतरचं वाक्य आहे की अमोलला भाड्याबद्दल दिले, त्याला भाडे दिले ₹5,000. भाडे हा खर्च आहे म्हणून आपलं पहिलं खाते येईल तिथे भाडे खाते. त्यानंतर
दुसरे आहे की भाडे दिले त्यामुळे आपल्याजवळ रोख गेली, आपल्या व्यापारातून रोख गेली आहे, म्हणून दुसरं खाते हे रोख खाते. त्यानंतर कार्यालयीन कामासाठी बँकेतून काढले म्हणजेच की रोख व्यवसायामध्ये आली आहे, बँकेतून आपल्या व्यवसायामध्ये आली आहे, म्हणून रोख व्यापारात आली आहे, म्हणून एक रोख खाते. आणि दुसरं की बँकेतून तो पैसा कमी झाला, आपला बँकेत जो काही पैसा जमा होता, आपल्या अकाउंटमध्ये जो पैसा जमा होता तो कमी झाला आहे, म्हणून बँक ही लाभ देणारी आहे, म्हणून बँक खाते काय करायचे, जमा करायचे आहे. त्यानंतर आहे पत्नीच्या मोबाईलचे बिलासाठी दिले. पत्नीच्या मोबाईलच्या बिलासाठी ₹4,200 दिले. खर्च झाला, परंतु तो खर्च कोणत्या प्रकारचा आहे, तो व्यवसायाशी संबंधित खर्च नाही आहे. तो आपल्या घरच्या कामासाठी किंवा पत्नीच्या मोबाईलचं बिल देण्यासाठी तो खर्च केला आहे, म्हणून तो व्यापारातला खर्च नाही आहे, तो व्यापारासाठी केलेला खर्च नाही आहे, म्हणून अशा खर्चांना उचल खात्याच्या नावाने लिहिले जाते. उचल खात्याच्या नावाने घरच्या व्यवसायामधला पैसा जर घरच्या कामासाठी, व्यवसायामधली रोख जर घरच्या कामासाठी वापरली जात असेल तर त्या खर्चाला उचल खात्याच्या नावाने लिहिले जाते. आणि उचल खाते हे नेहमी नावे बाजूला येते. त्याचबरोबर व्यवसायातून रोख गेली, कारण की आपण तो खर्च केला म्हणून व्यवसायातून रोख गेली आहे, म्हणून रोख खाते तिथे एक जमा बाजूला येणार. त्यानंतर सुनीलकडून ₹13,000चा माल खरेदी केला. इथे हे जे वाक्य आहे हे उधारीचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये रोख शब्द हा नाही आहे. सुनीलकडून ₹13,000चा माल खरेदी केला, उधारीचं वाक्य आहे, रोख दिली नाही आहे, म्हणून खरेदी केला. आणि खरेदी हा खर्च खाते आहे, म्हणून की एक आपलं खरेदी खाते येईल आणि तो खर्च खाते आहे. आणि दुसरं म्हणजे की सुनील कडून आपल्याला उधार माल मिळाला आहे, म्हणजेच की सुनील आपल्याला लाभ देणार आहे, म्हणून सुनील खाते हे देयता प्रकारचे खाते आहे, कारण की त्याला पैसा आपल्याला द्यावा लागेल. अशा प्रकारे हे खात्यांचं वर्गीकरण आहे इथे सर्व. त्यानंतर आपण इथे खाली पाहू शकतो एक उदाहरण आहे. खालील व्यवहारात समाविष्ट होणारे 2 खाते स्पष्ट करा. खाली जी काही उदाहरणे दिली आहे, जे काही व्यवहार दिले आहे, त्या प्रत्येक व्यवहारामध्ये कोणती 2 खाते आहे, कोणते 2 खाते सम्मिलित आहे, ते 2 खाते आपल्याला तिथे ओळखायचे आहे. रोख ₹70,000 आणून व्यवसाय प्रारंभ केला, व्यवसायाला सुरुवात केली, रोख आली आहे म्हणून एक रोख खाते. आणि व्यवसाय सुरू करताना जो काही पैसा आणला जातो, व्यवसायात गुंतविला जातो, ते त्याबद्दल जे खाते वापरले जाते म्हणजे भांडवल खाते. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये ₹10,000 जमा केले तर एक बँक ऑफ इंडिया खाते. आणि व्यवसायातून रोख गेली म्हणून दुसरं रोख खाते. त्यानंतर कार्यालयीन कामासाठी बँक ऑफ इंडियामधून काढले, उलट पहिल्या दुसऱ्या व्यवहारामध्ये बँकेत जमा केले, या उलट की तिसऱ्या व्यवहारामध्ये बँकेतून आपण काढले पैसे, म्हणून त्याच्या उलट नोंद येईल की रोख खाते नावे आणि बँक ऑफ इंडिया खाते जमा. त्यानंतर आहे की रोखीने 5,000च्या मालाची खरेदी केली. खरेदी हा खर्च आहे, म्हणजेच की खरेदी खाते हे एक खाते त्यामध्ये येणार. आणि व्यवसायामधून रोख गेली म्हणून दुसरं खातं आपलं रोख खाते येणार. त्यानंतर किरण स्टोर्सकडून ₹6,000चा माल उधारीवर खरेदी केला. इथे रोख दिली नाही आहे, उधार खरेदी केला आहे, खरेदी केला आहे म्हणून खरेदी खाते एक येणार. आणि उधार खरेदी करला आपण, किरण स्टोअरकडून उधार खरेदी केला आहे म्हणून किरण स्टोअर खाते एक येणार. त्यानंतर रोखीने मालाची विक्री, रोख म्हणजे पैसे देऊन कॅश घेऊन आपण वस्तू विकलेली आहे, रोखीने विकली आहे म्हणून रोख आली आहे, म्हणून एक खातं आपलं तिथे रोख खाते. आणि माल विक्री केला आहे म्हणजेच की वस्तू आपल्या व्यवसायातून गेले आहे, उत्पन्न झालं आहे आपल्याला, म्हणून एक विक्री खाते. त्यानंतर रोहिणीला ₹9,000चा माल विक्री केला. इथे या वाक्यामध्ये रोख शब्द नाही आहे, म्हणजेच हे उधारीचं वाक्य आहे. रोहिणीला ₹9,000चा माल विक्री केला, एक रोहिणी खाते.
कारण की ती लाभ घेणारी आहे, आपण तिला उधार विकल्या म्हणजेच की ती लाभ घेणारी आहे, म्हणून रोहिणीचे खाते एक खाते. आणि दुसरं माल विकलं आहे म्हणून दुसरं खातं विक्री खाते. त्यानंतर लाभांश मिळाले 4,500, आपल्याला मिळाली आहे, रोख मिळाली आहे म्हणून एक रोख खाते. आणि लाभांशाबद्दल मिळाले, आपल्याला लाभांश मिळाला आहे म्हणून दुसरं खातं म्हणजे लाभांश खाते. अंकेक्षण शुल्क दिले, अंकेक्षण शुल्क म्हणजे खर्च आहे, आणि खर्च दिला म्हणजेच की अंकेक्षण शुल्काचे दिले, खर्चाचे दिले म्हणजेच की अंकेक्षण शुल्क हे एक खाते येणार. आणि दिले रोख गेली म्हणून दुसरं खातं आपलं रोख खाते येणार. अशा प्रकारे या प्रत्येक वाक्यामधले कोणती दोन खाते आहे हे तुम्हाला तिथे ओळखून लिहायचे आहे. प्रत्येक व्यवहारामध्ये दोन खाते ओळखल्यानंतर मग आपल्याला नोंदी करणे हे सोपी जाते. म्हणून प्रत्येक व्यवहारामधले दोन खाते आधी ओळखणे हे महत्त्वाचं असते.